श्री स्वामी समर्थ सर्वांना पहा. आता काही दिवसावरच आलेला आहे बघा श्रावण महिना. आणि श्रावण महिन्याची लगबग सगळीकडे सुरू असेल. घराची साफसफाई करणे म्हणा, किंवा सजावटीचं सामान म्हणा, किंवा काय असेल ती तयारी, श्रावणाची तयारी सगळीकडे चालू असेल बघा. एक एक प्रकारची उत्सुकता असते किंवा प्रसन्नता असते की श्रावण महिना म्हणजे एक प्रकारचा सणाचा एक महिना असतो. या महिन्यापासूनच आपल्या सर्व सणांना प्रारंभ होत असतो. त्याच्यामुळे मनात एक प्रसन्नता, उत्सुकता असते बघा. आता या महिन्यात जेवढ्यात आपल्या हातून जेवढ्यात जास्तीत जास्त सेवा होतील तेवढ्या आपण करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या हातून जास्तीत जास्त सेवा घडावी असे प्रत्येकालाच वाटत असतं आणि प्रत्येकानेच प्रयत्न करायचा आहे बघा की आहे ना, श्रावण महिन्यात जेवढ्या होतील तेवढ्या आपल्या हातून सेवा करायच्या आहेत. आता श्रावणी सोमवार तर सर्वजणच करत असतात, त्यामुळं श्रावणी सोमवारच्या शिवलीला अमृताचे पारायण किंवा त्याचं पठण तर आपण करणारच आहोत. त्याचबरोबर आता बघा श्रावण गुरुवारी सुरू होत आहे आणि लगेचच पहिला शुक्रवार येत आहे बघा आपल्याला. आणि या शुक्रवारी आपण श्रावणातील 5 किंवा 4 असे किती पण येऊ दे शुक्रवार, त्या शुक्रवारची आपण पूजा करत असतो बघा. आणि त्या शुक्रवारचे बघा कोणी कोणी आता 4 शुक्रवार येतील किंवा 5 शुक्रवार येतील तेवढीच पूजा करत असतात. आणि काही जण बघा श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारपासून वैभव लक्ष्मीचे व्रत सुरू करत असतात. आणि ते व्रत म्हणजे 11 किंवा 21, 16 असे ते करायचे असतात बघा. वैभव लक्ष्मीचे शुक्रवार जे श्रावणामध्ये 5 म्हणजे 5 किंवा 4 शुक्रवार येतात त्याला संपत्ती शुक्रवार असेही म्हणतात बघा. आणि प्रत्येक घरात या शुक्रवारची पूजा केली जाते बघा. आणि खूप असे वैभव मिळवून देणारे, सुख समृद्धी मिळवून देणारे, घरात भरभराट येणारे, घरात सुख शांती लाभणारे आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास होणारे हे व्रत आहे. त्याच्यामुळे संपूर्ण म्हणजे घरामध्ये एक प्रसन्नतेचं वातावरण, एक सकारात्मक वातावरण निर्माण होत असतं बघा. आणि त्या निमित्ताने आपण महालक्ष्मीची पूजा पण करत असतो. आणि शुक्रवारच्या निमित्ताने आपल्या हातून महालक्ष्मी देवीची सेवा आपल्या हातून घडत असते पहा. त्याच्यामुळं की नाही काही जण हे 5 शुक्रवार किंवा 4 शुक्रवार करतात. काही जण वैभवलक्ष्मीचे सुरू केलं असेल त्यांनी हे वैभवलक्ष्मीचे सुरू करत असतात बघा. आता बघा हे 5 किंवा 4 शुक्रवार येतील ह्या श्रावणात, तर त्याची पूजा आणि वैभवलक्ष्मीची पूजा ही करायची असेल ना तर तुम्हाला तर वेगवेगळी मांडावी लागते. आणि ज्यांना हे फक्त 5च शुक्रवार करायचे आहेत त्यांनी फळं, फुलं, म्हणजे सर्व काही वस्त्रमाळ, ते तुपाचे दिवे, ते सर्व काही करून आपलं एक देवघरामध्ये किंवा एखाद्या पाटावर स्वच्छ असं लाल कपडा अंथरून बघा खाली तांदळाची रास घालायची आहे. आणि त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे पाणी भरलेला. त्याच्यात हळदी, कुंकू, 1 रुपया, सुपारी असं टाकून त्याच्यावर की नाही विड्याची 5 पाने टाकायची आहेत किंवा आपण खाऊची पानं 5 टाकायची आहेत. किंवा मग आपण आहे ना आंब्याची पानंसुद्धा वापरू शकतो बघा. आंब्याची डहाळी वापरायची आणि त्याच्यावर मग नारळ ठेवायचा. नारळ ठेवून आपलं हळदी कुंकू ते लावून गजरा, ते हार, फूल सगळं काही, दांडा सर्व काही सगळं ही करून अर्पण करून ही करायचे. शेजारी आपल्याला फळं ठेवायचे आहेत, फुलं ठेवायचे आहेत. आणि नंतर ना आपल्याला श्रीयंत्र असेल तर ठेवायचं, शंख असेल तर शंख ठेवायचा आणि आपल्याला पूजा करून घ्यायची आहे बघा आपल्याला. आणि आता ही म्हणजे धूप आरती करायची सकाळी किंवा सकाळी करायची, संध्याकाळी करायची, दोन्ही टाईम धूप आरती करायची आहे बघा. आणि या शुक्रवारच्या वेळेस बघा आपल्याला फुटाणे आणि खडीसाखर यांचा प्रसाद असतो बघा संपत्ती शुक्रवारला. आणि आता याच दिवसापासून पहिल्या शुक्रवारपासून जे लोक आपल्या म्हणजे ज्यांना की वैभवलक्ष्मीचं व्रत करायचं आहे त्यांनी आहे ना दिवसभर उपवास करायचा असतो, रात्री सोडायचा असतो उपवास. आणि फलाहार केला तरी चालतो किंवा फराळ केली तरी सुद्धा चालत असते बघा.
मग आता ह्याची पूजा आपल्याला दिवस मावळताना करायची असते. आणि दिवस मावळताना करायची असते तर खाली थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि तांदूळ म्हणजे लाल कपडा अंथरायचा आपल्याला चौरंगावर आणि त्याच्यावर थोडीशी तांदळाची रास करायची. अष्टदल कमळ काढायचं त्याच्यावर तांदळाने, किंवा आपल्याला छोटीशी गोल केलं तरी चालतं, त्याच्यावर स्वस्तिक काढलं तरी सुद्धा चालतं. मग त्याच्यावर आपल्याला कलश ठेवायचा आहे. कलशात आपल्याला हळदी कुंकू, दुर्वा, 1 रुपया, सुपारी असं टाकायचं आहे आणि त्याच्यावर एक छोटीशी आपल्याला वाटी ठेवायची. आपल्या घरात चांदीची वाटी असेल तर चांदीची ठेवा, स्टीलची असेल स्टीलची ठेवा, तांब्याची असेल तांब्याची ठेवा, पितळेची असेल तर पितळेची ठेवा. ह्याच्यातली कुठली पण तुम्ही आहे ना वाटी ठेवू शकता. आणि त्याच्यात थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवल्यानंतर आपल्या घरात आता एक सोन्याची असू द्या किंवा चांदीची असू द्या किंवा एखादी वस्तू कुठली पण असू द्या, असतीच आपल्याकडं वस्तू बघा, सोन्याची असू द्या किंवा चांदीची असू द्या, ते नसेल तर आपल्याला 1 रुपया ठेवायचा आहे. आणि त्याला हळदी कुंकू लावून आपल्याला गुलाबाचं फूल व्हायचं असतं बघा. एकीकडे शंख, श्रीयंत्र, आपल्या केळी आणि फुलं फळं सर्व काही, हार, ते सर्व काही हे करायचं आहे. ह्याला लाल फूल असतं बघा. आणि आपल्याला खाऊची 2 पानं, त्याच्यावर विडा, नंतर ना खाऊचं 1 पान दुसरीकडं आणि त्याच्यावर गणपती म्हणून सुपारी असं मांडून सर्व काही आपल्याला पूजा करायची असते बघा. अशी ही वैभवलक्ष्मीची पूजा. आता ही 4 शुक्रवार जे म्हणजे 4 येऊ 5 येऊ हे शुक्रवार जे करते त्यांनी श्रावण महिना संपते तेव्हा श्रावणच्या शेवटच्या शुक्रवारी आपण की नाही घरात पुरणाचा स्वयंपाक करत असतो बघा. पुरणाचं किंवा गोडाचं काय असेल ते, आणि 2 सवासणींना बोलवून आपण त्यांची ओटी भरत असतो. कारण हे 5 किंवा 4 शुक्रवार येतात ना, ते आपल्याला घरात सुख समृद्धी धन संपदा ही सर्व काही मिळवून देणारे असतात. त्याच्यामुळे शेवटच्या शुक्रवारी आपण त्याची सांगता करत असतो आणि त्यामुळे 2 सुवासिनी बोलवून त्यांची यथाशक्ती आपण ओटी भरून त्यांना जेवण खावण करून आनंदाने हे साजरे करत असतं. त्या आता पहिल्याच शुक्रवारपासून आपल्याला संपत्ती शुक्रवार पण आहे ना, 4 येऊ 5 येऊ ते पण करायचे आहेत. त्याच्याचबरोबर आपल्याला वैभवलक्ष्मीचे पण करायचे आहेत. तुम्ही पहिल्याच दिवशी बघा आपल्याला संकल्प करायचा आहे की तुम्ही किती शुक्रवार धरणार आहात. ते सकाळी शुक्रवारी लवकरात लवकर उठायचं आहे, देवपूजा ते उरकायची आहे, नंतर ना संपत्ती शुक्रवारची पूजा करायची आहे. आणि आपल्याला त्यानंतर ना जय श्री वैभवलक्ष्मी माता, जय श्री वैभवलक्ष्मी माता असं दिवसभर आपल्याला जप करत राहायचं आहे. 3 सांजेला आपल्याला हातपाय धुवून चौरंगावर दुसरी पूजा मांडायची आहे आपल्याला, किंवा त्याच्या शेजारी आपण मांडू शकतो. दुसरा कलश पण मांडू शकतो. त्याच संपत्ती शुक्रवारच्या शेजारीच आपल्याला दुसरी एका कलशात पाणी भरून मी सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे पण तुम्ही पूजा मांडू शकता. आणि मांडल्यानंतर आपल्याला कथा ऐकून म्हणजे कथा वाचायची आहे. कथा वाचल्यानंतर धूप आरती सर्व काही करायचे आहे बघा. आणि पहिल्यांदा संकल्प करायचा आहे की मी ह्या कामासाठी किंवा माझ्या ह्या इच्छा पूर्ण करा लक्ष्मी माते तुम्ही माझ्या, आणि त्याच्यासाठी मी हे शुक्रवार धरत आहे. हातात पाणी घेऊन आपल्याला अक्षदा घेऊन आपल्याला खाली सोडायचं आहे ताम्हनात पाणी. आणि खरंच खूप फरक पडतो बघा ह्या शुक्रवारने. घरात प्रार्थना पण करायची आहे, घरात तुमची सुख समृद्धी येऊ द्या, घर धनधान्याने भरून येऊ द्या, घरात शांतता राहू द्या, घरात ऐश्वर्य नांदू द्या, सुख समृद्धी लावू द्या, तुमचा नेहमी वास असू द्या, घरात कशाचीही कमी पडू देऊ नका, असं सर्व काही आपल्याला प्रार्थना करायची आहे बघा. आणि लक्ष्मी माता खरंच ऐकते प्रार्थना बघा. आपल्याला मनोभावनाने हे व्रत पूर्ण करायचे आहे. आणि आता तुम्ही 11 शुक्रवारचा संकल्प केला असेल तर 11 करायचे आहेत. ते 5 शुक्रवार झाले की लगेच आपल्याला ते श्रावणाच्या शेवटच्या शुक्रवार त्याचं उद्यापन करायचं आहे. आणि नंतर लगेच आपल्याला म्हणजे तेच उपवास एकच पण व्रत 2. ज्यांना संपत्ती शुक्रवार करायचे त्यांनी श्रावण महिन्यापर्यंत करायचं आहे, आणि ज्यांना पहिल्या शुक्रवारपासून वैभवलक्ष्मीचं व्रत करायचं आहे त्यांनी कंटिन्यू करायचं आहे. तुम्ही कितीचा संकल्प केला आहे, 11चा केला आहे, 21चा केला आहे, 51चा केला आहे, जो संकल्प करील ना तेवढ्यापर्यंत आपल्याला करायचं आहे. शेवटच्या शुक्रवारीची पूजा करायची आहे. नंतर नारळ फोडायचा आहे, गोडाचा प्रसाद करायचा आहे आपल्या घरी बघा. गोडाचा प्रसाद तुम्ही पुरणाचा स्वयंपाक करू शकता, खीर करू शकता बघा. लक्ष्मी मातेला खीर खूप प्रिय असते बघा. त्याच्यामुळं आहे ना
खीर करायची आपण शुक्रवारी, किंवा खीर केली तर चालते, किंवा पुरणाचा स्वयंपाक केला तरी सुद्धा चालतो. या दोन्हीपैकी करून आपल्याला यथाशक्तीने बघा 5 किंवा 7 सुवासिनींना आपल्याला खिरीचा प्रसाद द्यायचा आहे बघा. आणि त्याच्याबरोबर वैभवलक्ष्मीचे पुस्तक द्यायचे आहे बघा. त्यांना एक गजरा द्यायचा आहे. 7 सुवासिनी किंवा 5 सुवासिनी सर्वांना वैभवलक्ष्मीचे पुस्तक, खिरीचा प्रसाद आणि गजरा, हार, फूल सगळं काही देऊन त्यांना पाय ते धुवून त्यांची ओटी भरायची आहे. ओटीमध्ये तुम्ही यथाशक्तीने ब्लाऊज पीस घालू शकता किंवा साडी नेसू शकता. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता बघा. खूप फरक पडतो बघा. मनोभावाने हे व्रत करा, तुमच्या घरात नक्की फरक पडेल. तुमचं घर ऐश्वर्याने, सर्वांचंच घर ऐश्वर्याने नांदेल आणि घरात सुख समृद्धी लाभेल. सर्वांच्या सगळं काही इच्छा पूर्ण होतील असे हे व्रत आहे बघा. आणि नक्की करावे सर्वांनी. श्री स्वामी समर्थ.